नमस्कार, मी अतुल ठाणेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कापूरवाडी पोलीस स्टेशनला मी आहे आणि आता शिंदे विरुद्ध भोईर असा एक वॉर जे आहे ते आता सुरू झालेलं आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये मीनाक्षी शिंदे ज्या आहेत त्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अशा ठिकाणी या संदर्भात काय नेमकं वातावरण होतं तिकडे? कारण का उमेदवारांचं अपक्ष उमेदवारांचं म्हणणं आहे की आमच्यावर मसाला फेकला गेला, हत्यारं काढण्यात आली, जीवेठार मारण्याची धमकी त्या ठिकाणी देण्यात आली. संपूर्ण काय प्रकार होतो? मला असं वाटतं की तुम्ही जर लाईव्ह बघाल, आम्ही लाईव्ह पण टाकलेलं आहे. आम्ही कोणी तिथे नसताना ज्यावेळी 5:30ला मतदान केंद्र बंद झालं आणि त्यानंतर जी पुढची प्रोसेस असते सील करायचं आणि ती सील करायची प्रोसेस झाल्यानंतर ज्या बसेसमध्ये आपल्याला पेट्या ठेवायच्या होत्या त्यावेळी आमचे कार्यकर्ते सगळे घरी निघून आले आणि मला असं वाटतं की उमेदवार पण तिथे कोणीच नव्हते. अशा परिस्थितीत आम्हाला एक फोन आला की आतमध्ये भूषण भोईर, मधुकर पावशे, जितू मडवी, संजय पाल आणि अशी मंडळी आतमध्ये 1.5 तासापासून बसलेली आहे. तर ही कल्पना आल्यानंतर मी लगेच पोलीस स्टेशनला फोन लावला की ह्या परिस्थितीमध्ये उमेदवार आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण सीलची प्रोसेस झाल्यानंतर सगळ्यांनी बाहेरच थांबायचं असतं, कोणी आतमध्ये काय केलं. पण हे लोक 1.5 तासापासून आतमध्ये काय करत होते म्हणून दरवाजा लावून, त्या गेटचा दरवाजा लावून हे लोक आतमध्ये बसले. ज्यावेळी मला कळलं तर मी गेली, माझ्याबरोबर मला वाटतं 2-4 लोक असतील आणि आम्ही गेल्यानंतर विचारलं की हे काय करत होते. बोलतो नाही, आम्ही बघायला आलेलो. आता ह्यांचं बघायचं काय आहे तिथे, आणि ते समजल्यानंतर आम्ही DCPला फोन केला की अशा प्रकारे हे इथे सगळं चाललेलं आहे, काहीतरी गोडबंगाल यांचं चाललंय. मशीन्स, कारण त्यांच्या गाड्या पण आतमध्ये होत्या, कदाचित त्या मशीन्स चोरून न्यायचा वगैरे किंवा चेंज करायचा असा काय त्यांचा हे होता. आणि त्यानंतर आम्ही बघितले की त्यांनी फोनाफोनी केली. मग त्यांचे भिवंडीची माणसं आली, त्यांची अंजूरची माणसं आली आणि बाळकुंची माणसं आली आणि प्रत्येक जण हातात मसाला, आणि त्यांच्या बायका आल्या. मसाला आणि तलवारी चॉपर घेऊन ते लोक कोपऱ्यात उभे राहिले आणि जशी आमची लोक विचारणा करायला लागली तसं त्यांनी आरडाओरडा चालू केला आणि मारायला धावत आले. त्याच वेळी DCP असतील, बाकीचे पोलीस असतील, तर ते तिथे आले आणि तो प्रकार तिथे थांबवला. जेणेकरून मला असं वाटतं की हा इलेक्शन आपण शांततेत पार केलेला आहे. 15 दिवसापासून ज्या काही वादविवाद होत आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष केलेलं आहे. पण हे मला असं वाटतं की आजचं निवडणुकीचं हे बघितल्यानंतर त्यांना कळलं की आता पुढे आपलं काही होऊ शकत नाही. आणि ह्याच्यापूर्वी पण मी बाईट देताना सांगितलं होतं की ह्यांचं काहीतरी असा मानस आहे की बाहेरची लोक बोलून आम्हाला जीवे मारण्याचा किंवा काय असा त्यांचा प्रकार आहे, आणि त्यामुळेच ते आज बिथरले एकदमच आणि शेवटच्या क्षणाला काय करू शकले नाही. तर रात्रीच्या वेळेत हा प्रकार ते करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही लाईव्हमध्ये बघत असाल तर ते कुठे बसलेले आहेत, काय बसलेले आहेत हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळेल. आणि ज्यावेळी मला आता मीडियाला बाईट दिल्यानंतर समजते की ते लोक आमच्यावर आरोप करतात, म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे हा प्रकार त्यांचा बघायला मिळतो. एकीकडे मला असं वाटतं लोकशाहीचं हे मतदानाचं हे होतं आणि त्याच्यामध्ये शांततेत मतदान पार पाडलं पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही काहीच त्यांना बोललो नव्हतं. पण शेवटच्या क्षणी असा घोळ घालून त्यांना त्यांचा पराभव दिसतोय म्हणून अशा प्रकारे आमच्या मुलांना आणि ह्यांना मारण्याचा जर ते प्रयत्न करत असतील, मला असं वाटतं की ते खोपोलीला का कुठेतरी ते प्रकार झालेला आहे आणि त्याच प्रकारचे असं काहीतरी ते इथे करण्याच्या मानसिकमध्ये होते. कारण हार दिसल्यानंतर असं काहीतरी करतील, मला वाटत नाही की एवढी त्यांची मानसिकता खालावलेली आहे की अशा प्रकारचं ते निंदनीय प्रकार करण्यासाठी बायका आणि पुरुष घेऊन येऊन आमच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न. नेमकं काय साध्य या प्रकारावरून नेमकं काय साध्य करायचं होतं असं वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की एकीकडे त्यांचं मानस हेच असेल की निवडणूक जी झालेली आहे, आमची रॅली बघितली, आमची बाईक रॅली बघितली, त्यानंतर ते खऱ्या अर्थाने विसरले होते की त्यांनी एकही रॅली काढली नव्हती, त्यांनी प्रचार चालू केला होता आणि हे शांततेत चाललं होतं. आपण पण त्यांना काय बोलत नव्हतो, ते पण आपल्याला काय बोलत नव्हते. पण जेव्हा प्रत्येक नाक्यावरती त्यांच्या टोळ्या उभ्या राहायला लागल्या त्यावेळी आम्हाला त्यांची मानसिकता कळून आली आणि त्याचवेळी आम्ही पोलिसांना पण सांगितलं होतं की अशा प्रकारे काहीतरी इथे होतंय. आणि म्हणूनच मला असं वाटतं नाकाबंदी आमच्या मानपाड्यामध्ये करण्यात आली होती आणि आता तो आज उघड झालं त्यांचं काय करायचं होतं त्यांना. मतदान प्रक्रिया पार केल्यानंतर निवडणूक आयोगाची जबाबदारी होती की सगळं हे करणार, कुठेतरी निवडणूक आयोग त्यांना सामील आहे का असं वाटतं? नाही, मी तसं बोलणार नाही तुम्हाला, कारण आता त्याची आम्हाला पण माहिती घ्यावी लागेल की कोणी त्यांना आतमध्ये घेतलं होतं आणि का ते प्रकार चालला होता तिथे. ते आता आम्हाला माहिती घेऊनच आम्ही त्याच्यावरती कंप्लेंट देतो आणि पुढची प्रोसेस पोलीस करते. आम्ही तेच तक्रार करणार. उद्या जर आमच्या घरातल्यांना कोणाला काय झालं तर त्याला जबाबदार हे असतील म्हणून. कारण भिवंडीच्या जर 40-40, 80-80 गाड्या जर आमच्या गावात फिरत आहेत तर मला असं वाटतं पोलीस प्रशासनाची पण जबाबदारी होती की आम्ही सांगितल्यानंतर ह्या गाड्या बंद झाल्या पाहिजे होत्या.
त्यांची जी लोक आमच्या वॉर्डात फिरतात, कारण इलेक्शनमध्ये अशा प्रकारची बाहेरची लोक येऊन दहशत माजवत असतील तर ते रोखण्याचं काम पोलीस प्रशासनाचं होतं. वारंवार आम्ही सांगत होतो. त्यांचे पण काम चालू होतं. ते लोक पण प्रोटेक्शन वाईज ते पण सगळीकडे फिरत होते, नाकाबंदी होत होती, पण तरी पण ही लोक यायची काय बंद झाली नाही. तर त्याच्यावर काय आता कारवाई करतील ते विचार. पडवीताईंनी आरोप केला की तुम्ही मसाला वगैरे फोडला, तुमच्या पतींनी चॉपर वगैरे तिकडे काढला. मला असं वाटतं, मी जसं सांगितलं की त्याच्यावर फोटवाल पण राहते, तर हे हास्यास्पद आहे. जसं कॅन्डिडेट पण होते, बाहेरची लोक पण होते, ते बघण्यासारखं होतं. गावातली लोक जर असतील तर ते तिथे असणं चुकीचं नाही, पण बाहेरची लोक कशी काय आली आमच्याकडे, हा एक मुद्दा आहे मूळ. आणि तो त्याच्यावरती आता त्यांचं हे झाकण्यासाठी ते काही बोलते. मॅडम, भोईर विरुद्ध शिंदे असा एक वॉर आता चालू झालेला आहे, अशी अख्ख्या ठाण्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे. ज्या दिवशी भूषण भोईर यांचं तिकीट कापलं गेलं, पण त्याच्या पत्नीला तिकीट देण्यात आलेलं होतं. घरात एक तिकीट होतं, तरी सुद्धा त्यांनी अपक्ष फॉर्म भरला आणि हा सगळा पॅनल उभा केला. तेव्हापासून तुमच्यावर देखील अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्या दिवसापासून एक वॉर सुरू झालंय शिंदे विरुद्ध भोईर, काय सांगाल? असं वाटतं की हे वॉरला काय अर्थ नाही ना. एका बाईशी भिडायसाठी तुम्हाला जर बाहेरनं गुंड बोलवायला लागत असतील तर तुमची लेवल काय मला तेव्हाच कळली त्याच्यामध्ये. आपण इथे पाहतोय मीनाक्षी शिंदे ज्या आहेत त्या आता इथे कापूरवाडी पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत. काय प्रकार घडलाय तो त्यांनी सांगण्याचा हा सगळा प्रयत्न केलेला आहे. परंतु तुम्ही या कापूरबावडी पोलीस स्टेशनची आता ही परिस्थिती पाहताय. प्रचंड असा पोलीस फौजफाटा जो आहे तो इथे आहे. पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेलं आहे. तर नेमकं काय तक्रार दाखल करतात याची आपल्याला आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र असे असताना देखील ठाण्यातील निवडणुकीला कुठेतरी डाग लागल्याचे हे दिसून येत आहे. एकंदरीतच हा संपूर्ण प्रकार जो आहे हा प्रभाग क्रमांक 3 मधील मतपेट्या नेण्यावरून हा वाद निर्माण झाला होता. या संदर्भात जे आहे या नाही केलं मी चालू ताई. त्या ठिकाणी सेंट झेवियर्स शाळेच्या इथे जो काही राडा झाला, यानंतर पोलीस प्रशासनाने पांगवापांगवी केलेली आहे. काय नेमके आरोप आहेत? कारण उमेदवार थेट त्या ठिकाणी पोहोचलेले होते असं देखील आपण आरोप. जसं सांगितलं मी की तिथे उमेदवार ऑलरेडी आतमध्ये 1.5-2 तासापासून बसले होते आणि तेच माहिती मिळाल्यावर आम्ही गेलो आणि पोलीस प्रशासनाला पण ती माहिती दिली. ताबडतोब तिथे पोलीस देखील आले, पण बाहेरची गुंड मंडळी आल्यानंतर त्यांना पण आवरणं, मला असं वाटतं पोलीस तेवढा स्टाफ नव्हता तिथे आणि नंतर बाहेरनं पोलिसांना आपण बोलवलं गेलं तिथे. पण अशा प्रकारचं दहशत माजवून एखादी इलेक्शन जर जिंकता आली असती तर सगळ्यांनी हेच काम केलं असतं ना. कोणी इलेक्शनमध्ये मला असं वाटतं 5 वर्ष कोणी कामच केले असते. शेवटच्या दिवशी फक्त दहशत माजवायची आणि निवडणुका जिंकायच्या. हा प्रकार कुठेतरी निंदनीय आहे. आणि तुम्ही जसं सांगतायत, मगाशी पण आता बोलले की शिंदे वर्सेस भोईर हे कुठेच झालेलं नाही. त्यांना जर तो इगो हर्ट झाला असेल, 4 तिकीटं देऊन सुद्धा त्यांचा इगो हर्ट होत असेल, तर मला असं वाटतं की त्यांची मानसिकता लोकच आता ओळखतील आणि उद्या काय निर्णय येईल त्याच्यावरतीच समजेल आपल्याला. पण आपला आरोप आहे की बाहेरून लोक आली होती, चॉपर होते. हो, मी तुम्हाला जसं सांगितलं की माझ्या गावातली एकही मंडळी त्यांच्याबरोबर नाही आहे. भिवंडीची जसं बाळामामा आणि त्यांची पूर्ण टीम इथे फिरते. तुम्ही जर बघितलं असेल तर पूर्ण प्रचारामध्ये त्यांनीच इथे त्यांची मुलं आणलेली, पावशे त्यांचे मेहुणे आहेत आणि त्यांच्यामुळे ते इथे कंटिन्यू ठाण मांडून होते. आणि त्याच प्रकारे भूषण भोईरची बाळकुणीची पोरं होती आणि जो एकनाथ मडवी आहे त्यांची अंजूरगावची पोरं होती. म्हणजे गावामध्ये त्यांना किती लोक मानतात हे त्याच्यावरनं कळलं की गावातली एकही मंडळी त्यांच्याबरोबर नव्हती. त्यांना बाहेरनं माणसं मागवायला लागली आणि कोणाशी भांडायला तर मीनाक्षी शिंदेशी भांडायला. माझी ताकद मला त्याच्यामुळे कळली. पण काय काय त्यांच्याकडे होतं? तुम्ही मसाला त्यांनी मसाला आणलेला आणि सगळा मसाला आमच्या जेंट्स लोकांच्या अंगावर टाकून चॉपर वगैरे काढून मारण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यातच आपल्या पोलीस प्रशासनाने ते थांबवलं आणि सगळ्यांची ती गर्दी पांगवली. अशा प्रकारे गुंडशाही करून जर निवडणुका जिंकता येतील तर ह्याच्यापेक्षा वेगळं मला असं वाटतं काय ह्याच्यावर बोलणंच चुकीचं असेल. वरिष्ठ नेत्यांशी काय बोलणं झालं आहे का आपलं याबाबत? मी आता साहेबांशी बोलेलच ह्याच्यावरती, पण मुळात पहिली कारवाई जी आहे पोलीस स्टेशनला येऊन माझं काम आहे ते मी सांगावं. कारण ह्याच्यापूर्वी पण माझ्या ऑडिओ क्लिप व्हायरल करून काहीतरी त्याच्यामध्ये हे करून त्यांनी मला बदनाम करायचा प्रयत्न केला आणि त्याचवेळी मी सांगितलं की ह्याच्या पुढे पण आमच्या जीवाला त्यांच्याकडून धोका आहे. कारण बाहेरची गुंड येऊन इथे दहशत माजवणार आहेत. पोलिसांनी तसा सहयोग आम्हाला दिला, आमच्याकडे नाकाबंदी केली, पण तरी पण ही बाहेरची गुंड प्रवृत्ती येणं थांबलं नाही. तर
त्याच्यामुळे मला असं वाटतं की योग्य ती कारवाई प्रशासनाने त्यांच्यावर केली पाहिजे. एका महिलेविरुद्ध इतक्या मोठ्या प्रमाणात गुंड आणले जातात. तर तुम्हाला तेच सांगितलं ना की माझी ताकद मला कळते की मला हे करायसाठी जर बाहेरची गुंड आणावे लागत असतील तर त्यांच्याबरोबर गावातले आहेत कोण ते पण बघायला लागेल ना त्यांना. म्हणजे तुम्हाला जर तुमची लढाई स्वतःला लढता येत नाही त्याच्यासाठी तुम्हाला गुंड मागवायला लागत असतील आणि ते गुंड आज काहीतरी बोलतायत मला म्हणजे आम्ही चॉपर आणले आम्ही त्याला आमचे लाईव्ह व्हिडिओ आहेत ना पोलीस तिथे होते त्यांनी बघितलेले आम्ही काय केलेलं आणि आम्ही स्वतः कॉल करून पोलिसांना बोलवले. जर आम्हाला हेच करायचं असतं तर आम्ही पोलिसांना बोलवलं नसतं ना आम्ही आधी मारलं असतं नंतर सांगितलं असतं. आपण इथे पाहता की मीनाक्षी शिंदे जे आहेत त्या कापूरवाडी पोलीस स्टेशनला इथे दाखल झालेले आहेत. सेंट झेवियर्स या शाळेजवळ प्रचंड मोठा असा गोंधळ जो आहे तो काही वेळापूर्वी झालेला आहे आणि त्याचीच तक्रार करण्यासाठी आता मीनाक्षी शिंदे ज्या आहेत त्या आता या पोलीस स्टेशनला आलेल्या आहेत आणि मोठा पोलीस फौज फाटा जो आहे तो इथे आहे. संदीप नक्की काय प्रकार त्या सेंट झेवियर्स शाळेजवळ घडला तो सगळा प्रकार मीनाक्षी शिंदे यांनी इथे सांगितलेला आहे. तो सगळा प्रकार त्यांनी कथन केलेला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप जेव्हापासून ही निवडणूक सुरू झाली जेव्हापासून हे एबी फॉर्म जे आहेत ते देण्यात आले तेव्हापासूनच या प्रभाग क्रमांक 3 चा हा सगळा माहोल असेल तो एकदम विचित्र होता. मीनाक्षी शिंदे यांच्या काही ऑडिओ क्लिप या देखील त्यावेळी व्हायरल करण्यात आलेल्या होत्या आणि आज हा संपूर्ण हा जो प्रकार तुम्ही पाहताय कापूरवाडी पोलीस स्टेशनला पोहोचलेला आहे. थोड्याच वेळापूर्वी बघितलं असेल तर शाळेबाहेर एक तणावाचं वातावरण आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळतं. मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा त्या ठिकाणी आलेला होता. सौम्य असा लाठीचार्ज देखील करण्यात आलेला होता. मात्र त्यानंतर आता याबाबतची सविस्तर तक्रार करण्यासाठी आता मीनाक्षी शिंदे ज्या आहेत त्या आता या कापूरवाडी पोलीस स्टेशनला दाखल झालेल्या आहेत आणि वरिष्ठांशी याबाबत देखील थोड्या वेळाने मी चर्चा करणार असल्याचं देखील त्यांनी ठाणेवरशी बोलताना सांगितलेलं आहे. नक्कीच एका महिलेसाठी आपण पाहिलं तर बाहेरून गुंड बोलवले जात आहेत. त्यामुळेच माझी ताकद आज काय आहे ती मला कळालेली आहे असं देखील मीनाक्षी शिंदे यांनी ठाणेवरशी बोलताना सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महानगरपालिकेची निवडणुका लागल्यानंतर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक 3 हा चर्चेचा विषय ठरलेला होता. कारण का प्रभाग क्रमांक 3 फोन करू भूषण भुवेर यांची जी काही तिकीट जी आहे ती या ठिकाणावरून कापण्यात आलेली होती. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केला. त्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या वॉरला जी आहे ती भुईर वर्सेस शिंदे अशी सुरुवात झालेली होती. त्यांनी जर बघितलं तर भिवंडी असेल अनेक काल्हेर असेल अशा ठिकाणावरून गुंड जे आहेत ते मागवलेले होते. मात्र याबाबत पोलिसांनी जे आहे सतर्कता बाळगून अनेक ठिकाणी नाकाबंदी देखील केलेली होती. मात्र आज आपण पाहिलं तर त्या शाळेजवळ जो आहे त्या गुंडांनी चॅनलचं लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
या सगळ्या संदर्भामध्ये आता पुढे काय घडतं याचे सगळे अपडेट्स जे आहेत ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला देऊ. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आज ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.